स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सरकारच्या जाचक अटीविरोधात कृषी सेवा केंद्राचा बेमुदत संप, खत लिंकिंग विरोधात विक्रेत्यांनी पुकारला एल्गार। सरकारने लागू केलेल्या खत लिंकिंगच्या जाचक अटीविरोधात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बेमुदत संप पुकारलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खत वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कृषी सेवा केंद्र चालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की खत विक्रीसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन लिंकिंग अटी अव्यवहार्य असून त्यामुळे विक्रेत्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच या प्रक्रियेमुळे वेळ आणि मनुष्यबळ वाया जात असून शेतकऱ्यांनाही अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे। विक्रेत्यांनी प्रशासनाकडे या अटी तात्काळ रद्द करण्याची मागणी केलेली असून तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र फर्टिलायझर सीड्स असोसिएशन मापदा पुणे ही महाराष्ट्राची कृषी विक्रेत्यांची संघटना आहे। कृषी विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मापदाने कृषी विक्रेत्यांना बंदचं आव्हान दिनांक 27/4/2026 पासून केलेलं आहे। आज सगळेच विक्रेते, महाराष्ट्रातले सर्वच विक्रेते गाव पातळीपासून जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर सगळ्यांनीच बंद पाळलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास नमूद करतो, आमचा सरकारशी संघर्ष नाहीये, आमचा प्रशासनाशी संघर्ष नाहीये। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या नियमाला धरून आहेत। उदाहरणार्थ आज खत कंपन्या म्हणल्या तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत। ह्या जेव्हा लिंकिंग करतात की अ वस्तू तुम्ही घेतली तर ब वस्तू तुम्हाला घ्यावी लागेल, त्या याच्यामधनं ते लिंकिंग आम्हाला मिळाल्यानंतर किरकोळ विक्रेता देखील शेतकऱ्यांना ते लिंकिंग त्या पद्धतीनं देतं। आमचा त्यावर आक्षेप आहे। तुम्ही लिंकिंग करतात, कंपन्या लिंकिंग करतात म्हणून किरकोळ विक्रेता हा लिंकिंग करतो, ते लिंकिंग बंद करण्यात यावं। दुसरा मुद्दा कापसाच्या बियाण्याचं गेल्या 5-7 वर्षापासून शेजारच्या राज्यामधून मोठ्या प्रमाणात एसटीबीटी मोठ्या प्रमाणात येते। एसटीबीटी की ते बिलामध्ये नसतं, शेतकऱ्यांना असं जर बियाणं मिळालं आणि त्याच्यात जर ते बियाणं चांगलं निघालं त्याची फसगत होऊ शकते। तसेच किरकोळ विक्रेत्यांचा आज त्याच्यामध्ये खूप मोठा तोटा होतोय, कारण की अशा अवैध ज्या गोष्टी व्यवसायामध्ये बियाण्याच्या माध्यमातून येत आहे, उद्या शेतकऱ्याची फसगत होण्याची देखील संभव असतो, ते बंद करण्यात यावं अशी मागणी आमच्या महाराष्ट्र असोसिएशनची आहे।